शेतकऱ्यांची प्रतिक्रिया संपली. अखेर निर्णय जाहीर. नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता, दोन्ही हप्ते एकत्र, अशी माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या ठिकाणी दिलेली आहे. अनेक दिवसांपासून युट्यूबवर अफवा सुटलेला आहे की नमोचा हप्ता आज जमा होणार, उद्या जमा होणार, पण अधिकृत अशी तारीख या ठिकाणी आज जाहीर झालेली आहे. चला तर मित्रांनो, एकाच मिनिटामध्ये पाहून घेऊया हप्ता कधी जमा होणार. तर शेतकरी बांधवांनो, आजची सर्वात मोठी आणि खरी बातमी शेतकरी बांधवांसाठी आजची सत्य बातमी समोर आलेली आहे. लक्ष देऊ नये का, ब्रेकिंग न्यूज आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्याच 5 जुलै 2025 ला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती अगदी पेपर प्रूफ आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रूफ सहित माहिती आहे. शेतकरी मित्रांनो लक्ष द्या, खुद पेपरमध्येच लिहिलेलं आहे. 5 जुलै 2025 ला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. शासनाकडून पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. याच 18 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे तपासा. तुम्हाला हप्ता कधी मिळणार याची सविस्तर माहिती अगदी एकाच मिनिटामध्ये तुम्हाला मिळत आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओला थोडं स्किप करू नका, कारण लक्षामध्ये घ्या, तुम्ही जर व्हिडिओला स्किप केलं, एखादा पॉईंट तुमचा विसरला, तर तुम्ही देखील हप्त्यापासून वंचित राहू शकता. त्यामुळे सोबतच तुम्हाला एक काम करायचं आहे, तेव्हाच तुम्हाला हप्ता मिळणार आहे. बघा, तुमच्या खात्यात पैसे कधी येणार, अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचा प्रश्न होता. तर शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण तुमचा 7वा आणि 20वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. आपण पूर्ण पुराव्यासह पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे. तसेच लक्षामध्ये घ्या, काही 18 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार. आपण ते देखील पाहून घेऊ. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा दोन्ही हप्ते लक्षामध्ये घ्या, अधिकृत अशी तारीख आज जाहीर करण्यात आलेली आहे. 5 जुलै 2025 ला. बघा, वेळ पण जाहीर करण्यात आलेली आहे. 3 वाजता 5 जुलै 2025 ला 3 वाजता अगदी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाने देखील व्यक्त केली गेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजची ही सर्वात मोठी अपडेट आहे. तात्काळ हे पैसे मिळण्याचे कारण काय लक्षामध्ये घ्या. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी वाट पाहिली. 4 महिने पूर्ण झालेले आहे. तात्काळ हप्ता मिळत नाही. हप्ताच्या टायमामध्येच मिळत आहे. बघा, हा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. कारण बघा, पेरणीचा हंगाम निघून गेला आहे. या अंदाजानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. बघा, पीएमचा 20वा आणि नमोचा 7वा हप्ता पेरणी झाली, परंतु शेतकऱ्याला खताला पैशाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 5 जुलै 2025 ला पहिला टप्पा येत्या 18 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार असल्याची मोठी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली आहे. तरच तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे. तर बघा, तुम्हाला 4,000 रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. आता 4,000 रुपये कशाचे लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो. पीएमचे 2 आणि नमोचे 2 त्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 4,000 रुपये मिळणार असल्याची माहिती बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही मंत्र्याची बैठक झाली होती. लक्षामध्ये घ्या, आपले पीएम आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहे आणि त्याचे वितरण 2 टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे. 5 जुलै 2025 ला दुपारी 3 वाजता किसानचा 20वा आणि नमोचा 7वा हप्ता याच 18 जिल्ह्यामध्ये वितरित केला जाईल. उर्वरित 18 जिल्ह्यांची यादी पुढील आठवड्यामध्ये सोडली जाणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे टाकताना पैसे अटकतात. त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. चला तर ते लगेच 18 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. कोणते आहेत ते 18 जिल्हे? 4,000 रुपये मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी लगेच बघा, सरकारने यादी जाहीर केली गेली आहे. नमोचे 2, पीएमचे 2 असे एकूण 4,000 रुपये जमा होतील. मान्सून पाऊस येऊन गेलेला आहे. शेतकऱ्याला औषधी खरेदी करण्यासाठी बघा, हा निधी उपयुक्त ठरेल. राज्य सरकार लवकरच हे पैसे पाठवणार आहे. आपण लगेच ते 18 जिल्हे पाहून घेऊया, जेथे तुम्हाला 2 योजनेच्या माध्यमातून
हक्काची शेतकऱ्यांना रक्कम जमा होणार आहे. शेतकऱ्यांना त्यांची स्वतःच्या हक्काची रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. बघा, शेतकऱ्यांना या ठिकाणी पेरणी झालेली आहे, परंतु लक्षामध्ये घ्या, खातं खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला हा निधी दिला जाणार आहे. 18 जिल्ह्यामध्ये येणार आहे, तर तुम्हाला थेट 4,000 रुपये मिळणार. बघा, तुम्हाला कोणत्याही क्षणी SMS देखील तुमच्या खात्यावर येऊ शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही नवीन 18 जिल्ह्यांची यादी नक्की पाहून घ्यावी. ही 18 जिल्ह्यांची यादी आता सरकारकडून जाहीर पण करण्यात आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, मागील अडचणी आणि दुसऱ्या टप्प्यामधील जिल्हे देखील जाणून घ्या. सर्व 36 जिल्ह्यामध्ये एकदम पैसे वाटप करणे शक्य न झाल्याने 5 जुलै 2025 लक्षामध्ये घ्या, 5 जुलै 2025 18 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. PM किसान, नमो शेतकरी दोन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्याला. आता उर्वरित 18 जिल्ह्यांचं काय, तर लक्षामध्ये घ्या, जिल्ह्यांची यादी जाहीर झाली, परंतु पुढील आठवड्यामध्ये मागील जे काही 18 जिल्हे आहेत त्यांना देखील पैसे मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, मागील वेळेस PM किसान योजनेचा 19वा हप्ता बऱ्याच शेतकऱ्याला मिळाला नव्हता. याचे मुख्य कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी त्यांची KYC केलेली नव्हती. त्यामुळे तात्काळ KYC करून घ्या. पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे, सरकारने महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेल्या आहे. ज्या लोकांनी ही सर्व कामे केली नाहीत, बघा, त्यांना मागील वेळी एकही रुपया मिळाला नाही. त्यामुळे ते शेतकरी 19व्या हप्त्यापासून वंचित राहिलेले आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही अद्याप ही कामे केली नसतील तर तात्काळ ती कामे पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला यापुढे कोणत्याही प्रकारचा हप्ता मिळणार नाही. मागील वेळी काही बँकांमध्ये पैसे अडकले होते, त्यामुळे सरकारने आता मोजक्याच बँका निवडल्या आहेत ज्यात पैसे सोडले जातील. आता बँका कोणत्या आहेत बघा, ते आपण लगेच पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला पैसे मिळण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. शेतकरी मित्रांनो, मागील वेळी PM किसानचा 19 हप्ता न मिळाल्याचे कारण असे होते की सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये तुमचे बँक खाते नव्हते. आता 5 जुलै 2025ला कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार ते आपण पाहून घेणार आहोत. बघा, सरकारने खबरदारी म्हणून बघा, राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी राज्यातील 12 खाजगी बँका आणि 12 सरकारी बँकांना या ठिकाणी मान्यता प्राप्त करून दिलेली आहे. ज्या बँकांमध्ये दोन्ही योजनेच्या माध्यमातून याच 18 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे. बघा, तुमची बँकांची यादी देखील आता जाहीर करण्यात आलेली आहे. निवडलेल्या बँकांमध्ये लक्षामध्ये घ्या, पंजाब अँड सिंध बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बघा, इंडियन ओव्हरसीज बँकचा देखील समावेश आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, बघा, यांचा देखील समावेश आहे. तसेच कॅनरा बँक, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, या सर्व बँकांना तुम्हाला 5 जुलै 2025ला हप्ता मिळणार आहे. बघा, याशिवाय HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा सहकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट पेमेंट बँक, पोस्ट ऑफिस यांसह लक्षामध्ये घ्या, यांसह काही देखील अशा बँका आहेत ज्या बँकेमध्ये शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे. बघा, शेतकरी बांधवांनो, ही सर्वात महत्त्वाची बातमी आज या ठिकाणी समोर आली आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक महत्त्वाची बैठक जाहीर झाली होती. त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत हा मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे 5 जुलै 2025ला दुपारी 3 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता येण्याची दाट शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. तुमच्यासाठी आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे. दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना एकाच दिवशी जमा होणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, लगेच जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. पहिल्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. तर बघा, पहिला जिल्हा आहे नांदेड. ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँक खाते लिंक केले आहे त्यांना PM किसान योजनेचा 20वा आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता म्हणजेच हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होतील. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, तिसरा जालना आणि चौथा लातूर, 5वा पालघर, त्यानंतर ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद, 14वा जिल्हा आहे गोंदिया, त्यानंतर अकोला, अमरावती, 17वा जिल्हा आहे अहमदनगर आणि लक्षामध्ये घ्या शेवटचा जिल्हा आहे चंद्रपूर. तर शेतकरी बांधवांनो, ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे. तुमचा जिल्हा कोणता आम्हाला नक्की कळवा. बघा, आपण एकूण या 18 जिल्ह्यांची यादी पाहिली आहे. जर तुमचा जिल्हा यात नसेल तर काळजी करू नका, कारण पुढील आठवड्यामध्ये उर्वरित 18 जिल्ह्यांना देखील पैसे मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो,
तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून ठेवा आणि तुमच्या रेशन कार्डची देखील KYC करणे अत्यंत गरजेचे आहे. ही महत्त्वाची सूचना आहे. जर तुम्हाला लक्षामध्ये घ्या, 18 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल आणि तुमचे बँक खाते पण त्या सांगितलेल्या यादीमध्ये असेल तर लगेच तुम्हाला पैसे येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. तर शेतकरी बांधवांनो, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला उद्याच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे, परंतु 2 दिवस देखील वितरणाला लागू शकतात. त्यामुळे 2 दिवस वाट पहा. 2 दिवस तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. कोणत्याही प्रकारचे 6,000 रुपये जमा केले जाणार नाहीत. फक्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा केले जाणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. तर ही होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.